नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गेल्या 2-3 दिवसापासून युद्ध सुरू आहे आणि युद्ध थांबायचं नावच घेत नाहीये, कारण की इराण हा ऐकतच नाहीये. अमेरिका, इस्रायल कंटिन्युअसली त्याच्यावरती बॉम्ब वर्षाव करतायत, पण त्याला सुद्धा ते प्रत्युत्तर देतच आहे आणि ते थांबतच नाहीये. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्याला सोमवारी स्टॉक मार्केटवरती पाहायला मिळाला. मार्केट जवळपास 1000 पॉईंटने खाली आलं होतं आणि त्याच्याशी रिलेटेड मी सोमवारी व्हिडिओ पोस्ट केला सुद्धा होता. तर आता त्या व्हिडिओच्या पोस्ट केल्यानंतर बऱ्याच लोकांनी मला कॉल करायला सुरुवात केली, कारण की मार्केट 1000-1500 पॉईंटने खाली आल्यानंतर त्यांच्या NAV त्याचा इम्पॅक्ट पडला आणि NAV कमी झाल्यामुळे त्यांची जी इन्व्हेस्टमेंट होती ती व्हॅल्यू जी आहे ती कमी झाली आहे. म्हणजे ज्यांना थोडाफार प्रॉफिट दिसत होता त्यांचा प्रॉफिट सुद्धा आता गायब झाला आणि -2000, 3000, 4000, 10,000 सुद्धा गेलेली लोक आहेत. आता त्यानंतर लोकांनी कॉल करतायत की सर आमचा पोर्टफोलिओ तुम्ही चेक करा, आम्ही काहीतरी चुका करतोय का, कारण की खूपच मायनसमध्ये चाललोय, किंवा आम्हाला आता जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कोणत्या फंडमध्ये करावी, किंवा जर आमच्याकडे आता लमसम इन्व्हेस्टमेंट असेल म्हणजे पैसे असतील तर ती कोणत्या फंडमध्ये करावी, किंवा आत्ताच करावी का, आमची ज्याच्यामध्ये SIP आहे त्याच्यामध्ये करावी का. तर याच्याशी रिलेटेड बरेच क्वेश्चन्स लोक मला विचारत होते. तर मी विचार केला की चला याच्याशी रिलेटेड एक व्हिडिओ बनवूयात आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा देऊयात आणि या गोष्टी पण पाहूयात की असं का होतं की जेव्हा जेव्हा मार्केट खाली होतं आणि त्यावेळेस आपला पोर्टफोलिओ मायनसमध्ये जातो आणि त्यावेळेसच आपल्या लक्षात काय येतं की आपण काहीतरी चुकी केली आहे का, किंवा आपलं काहीतरी चुकतंय का. त्यावेळेस ही गोष्ट का लक्षात येत नाही ज्यावेळेस आपण आपला पोर्टफोलिओ डिझाईन करत असतो तेव्हा. तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. तर सगळ्यात अगोदर ज्यांचे फोन आले होते ना की सर आमचा पोर्टफोलिओ रिव्ह्यू करा, किंवा आम्हाला रिटर्न्स बनत नाही आहेत, आम्ही घेतलेले फंड्स बरोबर आहेत की नाही ते जरा एकदा चेक करा, आम्हाला फक्त सांगा हो की नाही, मग आमचं आम्ही बघू वगैरे वगैरे, असे जे प्रश्न विचारत होते ना त्यांच्या प्रश्नाचं पहिलं उत्तर मी देतो. सुरुवातीला त्यांनी जी काही इन्व्हेस्टमेंट केली आहे ना, तर त्यांनी ती इन्व्हेस्टमेंट एकतर कुणाच्या तरी सांगण्यावरनं केली आहे. म्हणजे माझा मित्र करतोय, मग त्याने मित्राने सांगितलं की हा हे फंड्स घे, मी पण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केली आहे, मला खूप चांगले रिटर्न्स मिळतात, तू पण त्याच्यामध्ये घे. पण त्यांच्या मित्राने इन्व्हेस्टमेंट केली होती 5-6 वर्षापूर्वी आणि आता यांनी इन्व्हेस्टमेंट केले 1-1.5 महिन्यापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी. मग जर आता 6 महिन्याचे रिटर्न्स बघितले तर मायनसच असणार आहे, कारण की गेल्या 6 महिन्यामध्ये मार्केट कंटिन्युअसली खाली आहे. दुसरी गोष्ट, त्यांनी कुणाच्या तरी नातेवाईकांनी सांगितलं की हा फंड घे, त्याच्यामध्ये जा आणि ते फंड घेऊन तू इन्व्हेस्टमेंट कर. पण इन्व्हेस्टमेंट करत असताना त्यांची SIP आहे 5,000 रुपयाची आणि याची SIP आहे 10,000 रुपयाची, आणि एकाच फंडमध्ये 10,000 रुपयाची SIP चालू ठेवली तर काय प्रॉफिट मिळेल किंवा डायव्हर्सिफिकेशन मिळेल का त्याच्यामध्ये? नाही, कारण की मार्केट जर खाली गेलं तर ऑटोमॅटिकली तो फंड एकदम खाली जाईल आणि त्याचा इम्पॅक्ट आपल्या प्रॉफिटवरती आणि लॉसवरती पाहायला मिळेल. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन त्याच्यामुळे जमलं नाही. त्यानंतर काही लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली आहे, म्हणजे वेगवेगळे ॲप सुरू केलेली आहे, तर त्यामध्ये त्यांना 6 महिनेच झाले आहेत, वर्षच झालेत आणि आता ते रिटर्न्स बघतात आहेत आणि रिटर्न्स बघताना त्यांना दिसतं की त्यांचा पोर्टफोलिओ पूर्ण रेड झाला. म्हणजे सगळेच्या सगळे पोर्टफोलिओ रेडमध्ये आहेत. 1000 रुपयाची SIP केलेली होती, त्याच्यामध्ये सुद्धा 1000 रुपयाच्या SIP मध्ये 6 महिन्यामध्ये 900 ते 1000 रुपये लॉसमध्ये. मग आता त्यांना असं वाटतं की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे, म्हणूनच आपल्याला एवढे मायनस रिटर्न्स मिळतात आहेत. कारण की यूट्यूबवरती किंवा दुसऱ्या सोशल मीडियाजवरती लोक सांगतात की म्युच्युअल फंड चांगलं आहे, त्याच्यामध्ये लॉंग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर चांगले रिटर्न्स मिळतात वगैरे वगैरे वगैरे. पण हे 6-7 महिन्यामध्ये त्यांना मायनस रिटर्न मिळाल्यामुळे त्यांना असं वाटतं की चुकीचं इन्व्हेस्टमेंट केली आहे. हो, चुकीची इन्व्हेस्टमेंट केलीच आहे, कारण की कोणत्याही ॲपमध्ये जेव्हा तुम्ही जाता इन्व्हेस्टमेंट करायला त्यावेळेस कुठच्याही गायडन्सशिवाय त्यावेळेस काय होतं की आपण जातो आणि आपण फंडचं नाव आपल्याला तर काही माहिती नसतं की कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायचं, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप एवढंच माहिती आहे. पण मिड कॅपमध्ये पण बरेच कंपनीज आहेत, जवळपास 45 कंपनीज आहेत मार्केटमध्ये आता ज्या मिड कॅप फंड्स प्रोव्हाइड करतात. स्मॉल कॅपमध्ये पण तेवढेच फंड्स आहेत, म्हणजे तेवढ्याच कंपनीज आहेत. मग आपण काय करतो, तिथे लगेच ऑप्शन बाजूलाच दिलेला असतो, 1 वर्षाचे रिटर्न, 3 वर्षाचे रिटर्न, 5 वर्षाचे रिटर्न, आणि आपण त्या 5-6 वर्षाच्या रिटर्न्स किंवा 1 वर्षाच्या रिटर्नच्या बेसिसवरती त्या फंडमध्ये सिलेक्ट करतो, अमाऊंट टाकतो, आपली SIP सुरू होऊन जाते. पण तो फंड कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करतो, त्याचा एक्सपेन्स रेशो किती आहे, त्याचा फंड मॅनेजर कोण आहे, त्याच्यामध्ये किती लोकांची इन्व्हेस्टमेंट ऑलरेडी आहे, याबद्दल आपल्याला काही घेणं देणं नसतं आणि आपल्याला माहिती घेण्याची आपण तसदी सुद्धा घेत नाही. फक्त आणि फक्त रिटर्नच्या बेसिसवरती इन्व्हेस्टमेंट करतो आणि त्यामुळे ह्या लोकांचे आता पोर्टफोलिओ रेडमध्ये झालेले आहेत. कारण की प्रत्येक इन्व्हेस्टरची कॅपॅसिटी वेगळी असते, रिस्क कॅपॅसिटी, आणि त्यानुसारच त्यांनी वेगवेगळे फंड्स घ्यायला हवेत.
ना की काहीतरी आपल्याला दिसतंय आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची म्हणून करायची. याला इन्व्हेस्टमेंट म्हणता येणार नाही. नंतर काही असेही इन्व्हेस्टर्स आहेत की जेव्हा जेव्हा मार्केट पडतं ना त्यावेळेस ते खूप पॅनिक होतात की आता मार्केट पडलं आहे सडनली आणि एवढं 1000 पॉईंट गेलं, 2000 पॉईंट गेलं, मग आता काय करायचं. तर अशा लोकांनी आहे ना ह्या म्युच्युअल फंड इंडस्ट्रीपासून लांबच राहायचं. त्यांना दुसरा कुठला वेगळा असेट असेल त्या असेट्समध्ये त्यांनी जावं आणि इन्व्हेस्टमेंट करावी. म्युच्युअल फंड हे मार्केट लिंक प्रोडक्ट असल्यामुळे स्टॉक मार्केटमध्ये जर वर खाली झालं तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती पडतोच पडतो. पण जर तुमची इन्व्हेस्टमेंट 10 वर्षासाठी 15 वर्षासाठी करायची आहे तर फक्त 2-3 महिन्याच्या रिटर्नच्या बेसिसवरती किंवा 6 महिन्याच्या रिटर्नच्या बेसिसवरती त्या फंडला जज करू नका. आणि जर तुम्हाला ते जज करता येत नसेल किंवा तुम्हाला भीतीच वाटत असेल ना तर तुम्ही सरळ एक्झिट व्हा, दुसरा कुठला तरी असेट क्लास निवडा. त्यानंतर काही लोकांचे मी पोर्टफोलिओ बघितले, त्याच्यामध्ये त्या लोकांनी एकाच कॅटेगरीमध्ये सगळे इन्व्हेस्टमेंट केली आहे. म्हणजे मिड कॅपमधले 3 फंड घेऊन ठेवलेत. मग जर आता मिड कॅप सेक्टरच पडलंय तर तिन्ही फंड पण पडणार आहेत ना. त्यामुळे डायव्हर्सिफिकेशन अजिबातच नाही, त्यामुळे रिटर्न्स मायनसमध्ये दिसत आहेत. पण हेच जर इन्व्हेस्टमेंट जर लार्ज कॅपमध्ये थोडीशी ठेवली असती, मिड कॅपमध्ये केली असती, स्मॉल कॅपमध्ये थोडी केली असती तर थोडंसं तुम्हाला बॅलन्स मिळाला असता. किंवा मल्टी असेटमध्ये केली असती, फ्लेक्सी कॅपमध्ये केली असती किंवा एखाद्या डेप फंडमध्ये केली असती, हायब्रिड फंडमध्ये केली असती तरी सुद्धा बॅलन्स मिळाला असता. पण आपण काय बघतो, रिटर्न्स. आणि त्याच्यानंतरचा एका माणसाने मला क्वेश्चन विचारला की त्यांची 12,000 रुपयाची SIP चालू आहे, 12,000 रुपयाची, आणि 4 वेगवेगळ्या स्मॉल कॅप फंड्समध्येच केलेली आहे. आता कंटिन्युअसली आपण बघतोय की स्मॉल कॅप फंड जबरदस्त पडतात आहेत, जबरदस्त म्हणजे जबरदस्त पडतात आहेत. आता जर एवढे जर खाली पडतात आहेत स्मॉल कॅप फंड तर त्यांचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो रेडमध्येच दिसणार ना, ग्रीनमध्ये दिसेल का? नाही दिसणार. कारण की त्यांची इन्व्हेस्टमेंटचा जो डिरेक्शन आहे ना ते चुकीचं आहे. ते म्हणतात आहेत की मला सर 20 वर्षासाठी इन्व्हेस्टमेंट करायची आणि त्यासाठी मी हे 4 फंड सिलेक्ट केलेले आहेत आणि 20 वर्षामध्ये मी काही झालं तरी काही लक्ष देणार नाही. पण तरीसुद्धा त्यांनी मला कॉल केला, सर हे फंड्स घेतलेले आहेत हे बरोबर आहेत का? का केला? कारण की रेडमध्ये दिसायला सुरुवात झाली आणि मार्केट आता कंटिन्युअसली खाली दिसतंय. त्यामुळे दररोज 1000, 2000, 3000, 4000 पॉईंट रुपीज कमी कमी होते चाललेले आहेत. त्यामुळे त्यांना पॅनिक होणं साहजिक आहे ना. आणि जेव्हा अशी लोक 10 लोकांना किंवा 15 लोकांना फोन करतात आणि त्यातली 9 लोकांनी जरी त्यांना त्यांच्या मनासारखं उत्तर दिलं, कारण की त्यांच्या मनामध्ये ऑलरेडी उत्तर तयार असतं की मी चुकी केलेली आहे, हे उत्तर त्यांच्या मनात कुठेतरी लिहिलेलं असतं. आणि 10 पैकी जरी 4 लोकांनी किंवा 5 लोकांनी जरी त्यांना सांगितलं नाही की सर तुमचे फंड चुकीचे आहेत, तर ते लगेचच त्या फंडमधनं एक्झिट होतात आणि आपली इन्व्हेस्टमेंट काढून घेतात. पण जर अशा लोकांनी जर ॲप थ्रू आणि कुणाच्याही मार्गदर्शनाशिवाय जर इन्व्हेस्टमेंट केली असेल ना तर ॲटलिस्ट त्यांनी 5 ते 6 वर्ष तरी आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती स्टेडी राहणं गरजेचं आहे. उगाचच तुम्ही 17 जणांना विचारायला फोन करून की सर आम्ही काय करू, आम्ही काय करू, आम्ही काय करू. ज्यावेळेस तुम्ही फंड चूज केले होते ना त्यावेळेस तुम्ही कोणालाही विचारलं नव्हतं, तुम्ही तुमच्या डिसिजन स्वतः घेतला होता ना. मग आता ह्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण स्वतः फेस करता यायलाच हव्यात. नाहीतर मग तुम्ही कुठलीही इन्व्हेस्टमेंटमध्ये टिकू शकणार नाही. हीच नाही, दुसऱ्या कुठल्याही इन्व्हेस्टमेंटवरती जर तुम्हाला तुमच्या डिसिजनवरती विश्वास नसेल तर. आता जाऊयात आपण या प्रश्नांकडे की आता मार्केट कंटिन्युअसली खाली पडतंय, स्टॉक मार्केट खाली येत आहे, युद्ध सुरू आहे, आता काय करायचं. जर आता मला नवीन इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर ते करू शकतो का? तर हो, लमसम इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल तर लमसम इन्व्हेस्टमेंट आता करू शकतो. पण सगळेच्या सगळे पैसे एकत्र न लावता टप्प्याटप्प्याने लावणं गरजेचं आहे. म्हणजे आज मार्केट खाली आहे, मला माहिती आहे की आज मार्केट कंटिन्युअसली खाली आहे, युद्ध काही थांबायचं नाव घेत नाही आहे. पण आता हे युद्ध किती दिवस चालेल मला माहीत नाही, तुम्हाला माहीत नाही. मग अशा वेळेस आज जर मार्केट खाली आहे ना तर आज थोडीशी रक्कम इन्व्हेस्ट करा. म्हणजे समजा मला 1,00,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर आज मी पहिले 20,000 रुपये इन्व्हेस्ट करेन किंवा 30,000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करेन. काही दिवस थांबेन, बघेन मार्केट कशा प्रकारे रिॲक्ट करतंय, खाली जात आहे की वरती जात आहे. आणि जर 10 दिवसानंतर अजून खाली गेलं, जेव्हा मी 30,000 रुपये गुंतवले होते त्याच्यापेक्षाही जर अजून खाली गेलं तर पुन्हा मी 20-30,000 रुपये इन्व्हेस्टमेंट करेल. तर अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप इन्व्हेस्ट करत राहील, जेणेकरून आपल्याला रिस्क कमी होईल. आणि इथून पुढे जरी मार्केट वर गेलं तरी मला ॲटलिस्ट एक मनाला समाधान असेल ना की मी काहीतरी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. म्हणजे मला 1,00,000 करायची होती, त्याच्याऐवजी मी 50,000 जर केलेली असेल तर 50% तरी मी प्लसमध्ये, म्हणजे माझ्या मार्केटचा फायदा घेता आला मला. तर ह्या गोष्टी आहेत. आणि जर तुम्ही SIP करायचा विचार करत असाल, नवीन SIP करायचा विचार करत असाल तर SIP तर या मार्केट सिच्युएशनमध्ये तर बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर ॲडिशनल SIP वाढवायची असेल, म्हणजे जर तुमची एखादी SIP सुरू आहे आणि त्याच्यामध्ये मला जर अमाऊंट वाढवायची किंवा नवीन एखादी SIP सुरू करायची आहे तर त्याच्यासाठी सुद्धा बेस्ट टाईम आहे, तुम्ही करू शकता. त्यानंतर जर
मला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपयाची SIP करायची आहे, तर ती कोणत्या फंड्समध्ये करावी? तर प्रत्येकाच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार आहे ना फंड्स वेगवेगळे असतात. म्हणजे जर मला खूप जास्त रिस्क घ्यायची आणि माझी रिस्क कॅपॅसिटी खूप जास्त आहे असं जर मला वाटत असेल तर मी स्मॉल कॅप फंड्समध्ये जाऊ शकतो. पण प्रत्येक वेळेस आहे ना असं होतं की जो माणूस मला सांगतो ना की माझी रिस्क कॅपॅसिटी खूप जास्त आहे, मी घेऊ शकतो, 20 वर्ष काही झालं तरी मी बघणार नाही, पण तरीसुद्धा मी मगाशी जसं सांगितलं की ज्या माणसाने मला फोन केला की मला 20 वर्षासाठी थांबायचं आहे आणि सर माझी 10,000 रुपयाची किंवा 12,000 रुपयाची स्मॉल कॅपमध्ये SIP सुरू आहे, त्याने सुद्धा मला फोन केला. विचार तर 20 वर्षासाठी होता, पण रिस्क कॅपॅसिटी जेवढी ते विचार करतात तेवढी अजिबात नाही आहे. कारण की डगमगला ना, निर्णय घेतला आणि तो कुठेतरी आता असं वाटायला लागलाय चुकीचा आहे, म्हणजे रिस्क कॅपॅसिटी कमी आहे. भले आपण रिस्क कॅपॅसिटी अशामध्ये मोजतो की किती पैसे मी लॉस झाला तरी सांभाळू शकतो वगैरे वगैरे, पण तसं नाही. मेंटली सुद्धा आपल्याला रिस्क बॅलन्स करता आला पाहिजे तरच त्याचा उपयोग आहे. नाहीतर 1,000-2,000 रुपये मायनस दिसायला लागल्यात आणि तुम्ही जर एक्झिट झालात तर म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला कधीच रिटर्न चांगले मिळू शकणार नाहीत. कारण की ज्या वेळेस मार्केट वर होईल त्या वेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल आणि ज्या वेळेस मार्केट खाली जाईल त्यावेळेस तुम्ही इन्व्हेस्टमेंट काढून घ्याल. म्युच्युअल फंडमध्ये त्याच्या उलट करायचं असतं. ज्या वेळेस मार्केट पडतं त्यावेळेस इन्व्हेस्ट करायचं असतं आणि ज्या वेळेस मार्केट वरती असेल आणि तुम्हाला पैशांची गरज असेल त्यावेळेस एक्झिट व्हायचं असतं. समजतंय? तर अशा प्रकारे तुम्ही ह्या आत्ताच्या करंट सिच्युएशनला तोंड देऊ शकता. तुम्हाला जी काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली आहे ना त्याच्याकडे पाहायचं नाही आहे. जर तुमचा गोल 10 वर्षासाठी, 15 वर्षासाठी, 20 वर्षासाठी असेल ना तर तुम्हाला स्टेडी राहायचं आहे. ह्या गोष्टी होतच राहणार आहेत. कोरोनाला एवढी भयंकर महामारी आली होती की पूर्ण जगातले सगळे बऱ्याचपैकी देश बंद झालेले होते. लॉकडाऊन होता, पूर्णपणे लॉकडाऊन, विमानं वगैरे उडत नव्हती. आता तरी तेवढी तशीही परिस्थिती नाही आहे. अजूनही खूप चांगल्या गोष्टी घडतात आहेत. त्यामुळे असं नाही विचार करायचा की आता होईल, हे होईल, ते होईल वगैरे वगैरे वगैरे. आपण कुठलीही इन्व्हेस्टमेंट करताना, म्हणजे समजा मी गोल्ड घेतोय किंवा मी सिल्वर घेतोय किंवा मी घर घेतोय, तर हा विचार करतो का की आता याच्या पुढे मार्केट खाली जाईल, मग इथे रिअल इस्टेटला रेट मिळणार नाही किंवा याला रेट मिळणार नाही. आपण ती इन्व्हेस्टमेंट लॉंग टर्मसाठी घेतो ना. मग तशीच म्युच्युअल फंडमध्ये जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय ना तर ती लॉंग टर्मचा जर तुमचा गोल आहे ना तर तुम्ही ह्या गोष्टी बघायच्याच नाहीत. जेवढं अवॉइड करता येईल, जेवढं त्याच्याकडनं दुर्लक्ष करता येईल तेवढं दुर्लक्ष करा, तरच तुम्हाला लॉंग टर्ममध्ये चांगला गेन पाहायला मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.